हे घ्या गुरुजी. हो. सगळं आहे ना ठीक? हो हो. बरं आता पूजा सुरू करूया. हा, तुम्ही बसून घ्या ना. गुरुजी छान झाली बरं का तयारी. हो. सासूबाई मॅडम येऊ का? अरे बापरे, या. नमस्कार नमस्कार. साहेब तुम्ही पण म्हणजे कमालच करताय वैभवी मॅडम. आम्ही इथे हल्दीसाठी आलो तर तुम्ही इथे पूजेची कसली तयारी करून ठेवली म्हणजे आम्हाला आधी सांगितलं असतं तर आम्ही आलो असतो ना पूजेला. आम्ही पण काय मदत लागली असती केली असती. मला असं म्हणायचंय की स्वतः आधी कळवायला पाहिजे ना. आता आपण एकमेकांच्या आवडे पाहुणे होणार मग. अहो हळद अजून लागायची आहे. अजून हळदीचा कार्यक्रम चालूच केला नाहीये आम्ही. अहो ही पूजा, आपलं लग्न कार्य, सगळे विधी व्यवस्थित निर्विघ्न पार पडावे त्यासाठी ही पूजा घातलीये. तुमच्याशिवाय कसा बरं हळदीचा कार्यक्रम होणार? अच्छा म्हणजे तुम्ही पिकू शेठचा ना ताराचा संसार सुखाचा व्हावा म्हणून हे सगळं करताय. बा असं आहे तर तुम्हाला सांगतो आमच्या पिकूला आई नाही, घरात बाई माणूस नाही. तुम्हीच करून टाका ना हलत. म्हणजे तुम्हीच आमच्या पिकूला हलत लावा तर त्याची गोष्टी हलत पण तुम्हीच लावून टाका ना ताराला. कळलं ना? ठीक आहे चालेल. काय म्हणता पिकू शेठ? बरोबर बोलतेस बापूस. सासूबाई मॅडम तुम्ही आता सासूबाई मॅडम नाही, तुम्ही आई साहेब मॅडम झाल्या. आई साहेब मॅडम. बोललो ना कॉमेडी. चला या ना बसा आपण पूजा सुरू. हो गुरुजी पण आमचेच बोलवलं का? करा करा सुरुवात करा तुमच्याशी नंतर बोलताव. सावली वहिनी, तुला पटलं सारंग दादा जे बोलला ते? त्यांच्या जागेवर ते बरोबर आहेत भाऊजी. त्यांच्या समोर जी परिस्थिती होती ते त्या हिशोबाने वागले. पण आत्ताच्या परिस्थितीत आपल्याला जे वाटतंय ना ते आपण वागलं पाहिजे. सावली वहिनी, तुम्हाला प्रॉमिस केलंस तारा माझीच होणार आहे. हे सोम वेडेपणा करू नका. सावली वहिनी काय करणार आहे? नाही, सावली वहिनीने शब्द दिलाय मला आणि सावली वहिनी शब्दाची पक्की आहे. ती आम्हाला नक्की एकत्र आणेल. हो की नाही सावली वहिनी? प्लीज. माझ्या सगळ्या होप्स आता तुझ्यावर आहेत. ठीक आहे भाऊजी, मी येईन तुमच्यासोबत. वहिनी सोबत येऊन काय करणार आहे? दादा, आता प्रश्न सोहम भाऊजींच्या आयुष्याचा आणि प्रेमाचा आहे. मी त्यांना शब्द दिलाय ना, मग मी माझा शब्द कधीच नाही मोडणार. कायम त्यांच्या सोबत राहीन, सावलीसारखी. हो उत्सव मूर्ती, पुढचा प्लॅन काय आहे मग? लॅन नाही आहे काहीच, पण मला प्लॅन करणारा माणूस माहिती. मला फार हुशार वाटला होता तुम्ही. तुमच्या बाबतीत माझे सगळेच अंदाज चुकतायत. काय झालंय आता? तुम्हाला रूपम कॉस्मेटिक्सवर सत्ता गाजवायची आहे, मेहेंदळे कुटुंबावर राज्य करायचं आहे. पण या घरात काय सुरू आहे ना त्याची तुम्हाला कल्पना सुद्धा नाही आहे. मी घरात लक्ष घालावं इतकं महत्वाचं काहीही सुरू नाहीये. असं तुम्हाला वाटतं ऐश्वर्या मॅडम, पण असं नाही आहे. ही सावली या घरातून सकाळपासून गायब आहे आणि आज त्या तारावजेची हळद आहे. हा योगायोग असूच शकत नाही. जर त्या सोहमनी तारावजे सोबत लग्न केलं तर वर्षभरातच या घरात पाळणं आलेल आणि मग तुमचा सगळा प्लॅन फ्लॉप. एवढंच घडलंय. आणि जर हे तुम्हाला महत्वाचं वाटत नसेल तर मग जाऊ द्या. अच्छा, म्हणजे अजूनही तिलोत्तमा काही सुधारलेली दिसत नाही. पण मला एक कळत नाहीये, ती भैरवी त्या ताराचं लग्न तुझ्यासोबत का नाही लावत? पण तशी हुशार आहे ती, शिकलेली आहे.
त्या पिंकू शेठ म्हात्रेबरोबर लग्न लावायचा विचार करते म्हणजे काहीतरी वेगळा हेतू असण्याची शक्यता आहे. पण तो हेतू काय ते कळायला हवा. आम्हाला पण तोच हेतू तर कळत नाहीये ना. तशी ती भैरवी वजे म्हणजे परजीवी आहे, डोक्यावर पडलेली आहे. परजीवी? परजीवी म्हणजे मुलीच्या जीवावर जगणारी. आणि आता बहुतेक ती पिंकू शेठ म्हात्रेच्या जीवावर जगण्याची तयारी करते असं दिसतंय. पण जगन्नाथजी, तुम्हाला काही सुचतंय का? जरा इकडे. तू काय करतेस तुझ्या तुला लक्ष देत आहे ना? नाही म्हणजे त्या ताराला तू घरात तुझी जाऊ म्हणून घेऊन येतेय, त्यानंतर तुझ्या वाटेला काय येईल येते का लक्षात? निकाऱ्याला घराच्या बाहेर ठेवायचं असतं, घरात नसतं आणायचं. माहिती आहे मला, पण आता सध्या सोहम भाऊजींचं सुख जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. सावली, अगं पण त्यासाठी तू स्वतःच्या रस्त्यात का काठी पसरवून घेतेस? तुला कळतंय का? हे बघ, ज्या लोकांना तुला स्वतःपासून दूर ठेवायचंय त्यांना तू जवळ घेऊन येतेस. माहिती आहे मला, त्या दोघींनाही ओळखते मी. मग मी तारा कशी वागते हेही माहिती आहे मला. पण तारा म्हणजे भैरवी माईंच्या हातचं खेळणं आहे. भैरवी माई जे सांगते ना ते ती करायला तयार होते. की मला असं वाटतंय की ती एकदा भैरवी माईंपासून लांब गेली ना की ती नीट वागेल. धन्य आहात माऊली आपण, धन्य आहात. त्यागाची मूर्ती आहात आपण. कधीतरी समोरच्याचं वाईट चिंतत जा, किमान शत्रूचं तरी. ते रक्तात असावं लागतं ना. ही सावळ्याची सावली आहे. मी कधीच माझ्या हातून कोणाचं वाईट होऊ देणार नाही. आणि मी शब्द दिलाय सोहम भाऊजींना की तारा मॅडम आणि त्यांना एकत्र आणेल. बापरे, शब्द. मग सावलीसाठी तिने दिलेला शब्द किती महत्वाचा असतो याची जाणीव आहे आम्हाला. आणि तू एकदा शब्द दिलास म्हटल्यावर काय तसंच होणार. सोहम, या रे इकडे. पण जगन्नाथजी, काही प्रॉब्लेम झाला तर? माझं तुमच्यावर लक्ष असणार आहे. काहीही प्रॉब्लेम झाला ते मी लगेच तिथे हजर राहीन, कळलं का? घरात गडबड झाली की तिथून तारा गायब होईल. आणि एकदा ती घराच्या बाहेर आली की मग आपण आहोतच. पण कोणी ओळखलं तर? अरे बबलू मित्रा, त्याची दक्षता घ्यायची ना आपल्याला. ओके, चालेल. तारा बाहेर आली की माझी गाडी आली. आणि जर सावलीला ताराला बाहेर आणता आलं नाही तर आपल्याला प्लॅन बी वापरावा लागेल, पण ते नंतर. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे आपला प्लॅन ए, आणि मग गरज पडलीच तो प्लॅन बी. देवा, बारीक लक्ष ठेवा.
त्याची परवानगी असेल तर ह्या कार्यक्रमात विघ्न येणं अशक्य आहे. पण जर त्याची परवानगी नसेल तर कोणी काय बी करू शकत नाही. बाई, कोण तुम्ही? कुठून आलात आणि इथं काय करताय? मी समधीकडे असते. जे बोलवतात त्यांच्यासाठी धावून जाते. हो भैरवी मॅडम, क प्रकारे हा. बापूस, काय वाईट कार्ड एंट्री मारले ना? तुझं भाग्य वाचू शकते मी. गोष्ट टकुऱ्यात आहे पण हातात गावत नाही तुझ्या. मिळत राहतेस ना त्याला खोट्याची किनार आहे. खरं खोट आणि खोट खरं, एका नाण्याला दोन बाजू असतात. आणि साक्षात देवीच्या भक्ताची अशी चेष्टा करतोस. नाही नाही, सॉरी सॉरी, त्याला त्यातलं काय कळत नाही जास्त. मी काय म्हणतो आहे, कणाला आली तू इकडं? हा, क काम करलास इथं? आमचा कसा खाजगी कार्यक्रम आहे ना आता. काय खासगी आणि काय सार्वजनिक समज त्याच्याच हातात आहे. मी तुम्हाला आशीर्वाद द्यायला आले आणि तुम्ही माझी अशी चेष्टा करताय. अच्छा 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 अच्छा. बापूस, हे आपल्याला आशीर्वाद देवाला आले. हा? सासूबाई मॅडम, बघितलं ना, देवाला पण माहिती आहे म्हणून आम्हाला आशीर्वाद देवाला आले. आहे काय सेवा करू तुमची, बोल. शुभ कार्य सुरू दिसतंय. दोन जीव एकत्र येणार आहेत. एक जीव माझ्या डोळ्यासमोर आहे पण दुसरा अस्वस्थ असलेला जीव कुठे आहे? आई, तुम्ही नवऱ्या मुलीला शोधताय का? तिला बोलवा. मला तिला आशीर्वाद द्यायचा आहे. तिला तिच्या मनासारखाच नवरदेव भेटणार. मी घेऊन येते हा तिला. आई, घ्या आशीर्वाद द्या हिला. तुम्ही आशीर्वाद दिला ना, पोरगी हसली. हसणार. सगळे खुश होणार, सगळे आनंदी होणार. त्याचा विजय होणार. या सत्याचा नाश होणार. आई अंबेडकर! आई अंबेडकर! बळा, आशीर्वाद घे. आई अंबेडकर! 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 आई अंबेडकर!
बापूस हा. आहे ना तारा तार तार आरा तारा बापूस तारा फरारा ए गपरे अशी कशी पळून जाईल ती ए जा बाहेर शोधा तारा 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 आता बोलायचं भैरवी मॅडम काय लफरा आहे नीट सांगायचं एकदम डिटेल मध्ये व्हॉट नॉनसेन्स काय म्हणायचं काय तुम्हाला तू तुझ्या पोरीला पळवलास की नाही काय मी माझ्या पोरीला पळवीन मी स्वतः हे पूजा वगैरे हे सगळं दिसतंय तुम्हाला हे मी केलंय स्वतः आणि मी का पळवीन तिला सगळं सहन करीन हं? सगळं सहन करीन पण भिका भिका म्हात्रे म्हणतात मला आपली इज्जत इज्जत आहे तुझ्या पोरीचा बाहेर लफरा होता म्हणून तुला माझ्या पोराबरोबर तिचं लग्न लावायचं नव्हतं म्हणून सगळा गेम केलास ना यो काय बोलताय तुम्ही हा तुम्हाला कळतंय काय बोलताय भैरवी वजेने शब्द दिला होता तुम्हाला आणि भैरवीचा शब्द इतका हलका नाहीये आणि मुळात मी का पळवीन माझ्या मुलीला का करीन मी हे सगळं हे माहित असताना की तुम्हाला तिचं सत्य माहिती आहे हे माहित असताना मी एवढी मोठी रिस्क का घेईन ते खड्ड्यात गेलं सत्य मित्य आम्हाला तारा पाहिजे काय तारा पाहिजे नाही तर डोक्यात गोळी घाली ना डायरेक्ट बापूस तारा तू कशाला लढतो तुझं लग्न ताऱ्यासोबत होणार मी माझी सून शोधणार नाही सापडली ना तर मग ही भैरवी वजे भिकाजी देवराम म्हात्रे चला भिकू शेठ चल